आत्ताच आपण राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचं थेट प्रसारण पाहत होतो आणि आता उर्वरित बातम्यांकडे वळूया. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज आपल्या अभिभाषणात दिली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणानं झाली. त्यावेळी त्यांनी राज्याच्या सीमावर्ती भागातल्या नागरिकांच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. मेरी सरकार महाराष्ट्र कर्नाटक सीमा विवाद को सुलझाने के लिए वचनबद्ध है। इस विवाद को सुलझाने के लिए सम्माननीय उच्चतम न्यायालय में महाराष्ट्र का प्रतिनिधित्व करने के लिए विख्यात अधिवक्ताओं की नियुक्ति की गई है। मेरी सरकार सीमावर्ती क्षेत्रों में रहने वाले मराठी भाषी लोगों के शैक्षणिक, स्वास्थ्य देखभाल और अन्य विभिन्न कल्याणकारी योजनाओं को लागू कर रही है। यावेळी राज्यपालांनी राज्याच्या आर्थिक प्रगतीची देखील माहिती दिली. देशाच्या जीडीपीमध्ये राज्याचं योगदान 13.5%पेक्षाही जास्त असून थेट परदेशी गुंतवणुकीपैकी 39% गुंतवणूक राज्यामध्ये झाली आहे असं ते म्हणाले. 2026मध्ये स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथे झालेल्या परिषदेत 18 देशांच्या विविध उद्योगांसोबत राज्याचे 30 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झालेत. यामुळे 40 लाख रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. प्रत्यक्ष विदेशी निवेश प्राप्त हुआ है, जो भारत में प्राप्त कुल प्रत्यक्ष विदेशी निवेश के 39% है। महाराष्ट्र को 2025-26 के वित्तीय वर्ष के प्रथम छमाही में 91,337 करोड़ रुपए का प्रत्यक्ष विदेशी निवेश प्राप्त हुआ है। मेरी सरकार ने जनवरी 2026 में स्विट्जरलैंड के दावोस में हुए विश्व आर्थिक परिषद में 18 देशों की विभिन्न कंपनियों से लगभग 30 लाख करोड़ रुपयों के निवेश सहमति करार किए हैं। इससे 40 लाख रोजगार निर्माण होने में मदद मिलेगी। राज्यात 1 लाख नवीन उद्योजक घडवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. देशातल्या उत्कृष्ट राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्र अव्वल आहे. कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर केला जात आहे. बंदर विकास, जहाज निर्मिती क्षेत्रासाठी विशेष धोरण आखण्यात आलं आहे असं राज्यपाल म्हणाले. केंद्र सरकारकडून राज्याला मिळणाऱ्या